आज जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जनतेचा आणि महाराष्ट्रातल्या भगिनीचा सन्मान करण्यासाठी संबंध महाराष्ट्रभर जनतेचा सन्मान करत जनतेचा आशीर्वाद घेत आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार आदरणीय तटकरे साहेब, या भागाचे लोकप्रिय आमदार बाळाकाका आजबे, इथं उपस्थित महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सूरज चव्हाण। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। व्यासपीठावरील उपस्थित या मतदारसंघातले आणि जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय नेते आणि आजच्या या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आष्टी, पाटोदा आणि शिरूर मतदारसंघातल्या आमच्या मायमावल्या भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी, तरुण, अरे गायकवाड गपना, वडीलधारी मंडळी, तरुण भावानो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या जिल्ह्याचा एक कार्यकर्ता म्हणून जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आज बीड जिल्ह्यामध्ये दादांनी पदार्पण केलं। मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर मी दादांचे बीड जिल्ह्यातल्या 5,17,000 भगिनींकडून मनापासून आभार मानतो की तुमच्यामुळं राज्याच्या तिजोरीतून या 5,17,000 भगिनींना जो 1,500 रुपये महिन्याला मिळणार आहेत, त्यापैकी 3,73,000 भगिनींच्या खात्यावर 104 कोटी रुपये जमा केले। पुन्हा जिल्ह्यात आलात, या सर्व भगिनींकडून आपले दादा मनापासून अभिनंदन। खरं तर अर्थसंकल्प मांडल्यानंतर ज्या वेळेस दादांनी महाराष्ट्राच्या तिजोरीतून या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, शिक्षणासाठी भगिनींसाठी खर्च असेल, लाडका शेतकरी असेल, महाराष्ट्रातल्या 12 कोटी 12.5 कोटी जनतेपैकी कुणीच ठेवलं नाही ज्याला वैयक्तिक लाभाच्या योजना दादांनी या ठिकाणी दिल्या नाहीत। ज्या वेळेस पासून बजेट मांडले, पहिल्यांदा तर म्हणले ह्या लाडक्या बहीण योजनेचं काही खरं नाही, फसवून जाताल, तुमच्या खात्यावर काही पैसे येणार नाहीत। पण ज्या वेळेस पैसे आले त्यावेळेस विरोधक म्हणू लागले पैसे काढून घ्या, ह्यांचं पुन्हा काय खरं नाही। कमाल आहे। आता हे विरोधक आहेत, ह्यांचं काय काढून घ्यायचं की ज्याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे? अरे जेवढ्या योजना आणल्या त्या सगळ्या योजनेच्या विरोधात
ही सर्व मंडळी कोर्टात गेली की ह्या योजना बंद पाडाव्यात. आमच्या भगिनींच्या खात्यावर 2 महिन्यासाठी जे या ठिकाणी 3,000 रुपये वर्षानुवर्ष मिळणार, त्याच्यासाठी त्याच्या विरोधात लोक कोर्टात गेले. आणि आज ते मोठ्या तोंडानं बोलतायत. ह्यांचा लोकसभेचा जाहीरनामा जरा ह्यांच्या तोंडासमोर वाचून दाखवायचा आज गरज वाटते. मग हे आता काय खाऊ म्हणावं ह्यांना. हे 8,500 रुपये महिन्याला या देशाच्या नागरिकाला कसे देणार होते देव जाणो. आज त्यांच्याकडे बोलायला मुद्दा नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या टीका करतायत. आज महाराष्ट्रातल्या भगिनीला 43,000 कोटी रुपये दादांनी दिले. जसं भगिनींना दिलं तसं आमच्या शेतकऱ्यांच्या पदरी सुद्धा दिलं. 6,000 रुपये वर्षाला नमो सन्मान योजनेच्या माध्यमातून दिले. मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसाला भाव नव्हता म्हणून त्याचा भावांतर म्हणून 5,000 कोटी रुपये दिले. 11,000 कोटी ते झाले. आणि सगळ्यात महत्वाचं काय, लाईट बिलाचं मागचं भरायचं नाही आणि पुढचं द्यायचंच नाही. 7.5 HP पर्यंत. चांगलं झालं का नाही. आता हे शेतकऱ्यासाठी दिलं, शेतकऱ्याच्या घरात माय माऊलीला सुद्धा मिळालं, पण तरी विरोधकांच्या पोटात या ठिकाणी दुखत आहे. आज माझी हात जोडून कळकळीची आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्या दादांनी महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी भगिनींना 43,000 कोटी रुपये दिले, त्या दादांचं आपण उठून टाळाच्या गजरामध्ये या बीड जिल्ह्यात स्वागत करावं. उठून दादांचे आभार मानावेत ही कळकळीची विनंती करतो की ज्या भावाने आपल्याला खात्यात 3,000 रुपये देऊन दिल्यानंतरच सन्मान या ठिकाणी आपला करायला आल्यात. बसा, आपले मनापासून आभार. पण आज अभिमानाने एक गोष्ट दादा सांगतो की खरा ज्यांचा सन्मान होणं आवश्यक आहे त्या आपल्या शासनाच्या मानधनावर पगारीवर काम करतात म्हणून नाही, पण आशयाच्या माध्यमातून असतील, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतील, महिला बाल कल्याणच्या माध्यमातून असतील. आज 5,17,000 जर बीड जिल्ह्यामध्ये खरी नोंदणी झाली आणि त्या नोंदणीमुळे आमच्या या 5,17,000 भगिनींना जो आज पगार मिळतोय त्या अंगणवाडी सेविकेंचे सुद्धा मी मनापासून बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं या जिल्ह्यातल्या तमाम या सेविकांचे मी आभार मानतो. दादा आपले सुद्धा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.